माझ्या व्हिडिओच्या स्क्रीनवर मी फोन पे नंबर टाकला होता. एका दादानं तो नंबर घेतला आणि मला फोन केला. व्हॉट्सअपला व्हॉइस कॉल केला. कारण तो फोन पे नंबर जो आहे तो माझा फोनला चालत नाही, फक्त व्हॉट्सअप चालतं. त्या दादाने फोन लावला आणि मला विचारलं की ताई, म्हणजे आपण किती मदत करू शकतोय ज्यांचे घर वाहून गेलेत, शेती वाहून गेली त्यांच्यासाठी. म्हणलं दादा, तुझा 1 रुपया सुद्धा खूप अनमोल असू शकतो. ते दादा म्हणला, ताई खरं सांगू का, मी काय, मला वाटलं, म्हणलं काय 10-15 हजार अशी मदत करायची काही की. आणि म्हणला मी पण गरीबच आहे म्हणला. माझी सगळी शेती म्हणला वाहून गेलेली आहे, माझ्या शेतातलं सगळं पीक वाहून गेलं, पण माझं घर चांगलं आहे. आणि माझी अशी भावना आहे की ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय, ज्यांना खायला प्यायला आता तारंबळ आहे ना, मला त्यांच्यासाठी मदत करायची. पण माझ्याकडे काही एवढे जास्त पैसे नाहीत, जेवढी होईल तेवढी मी मदत करतो. मी सांगितलं बरोबर आहे दादा. पण त्या दादाचे शब्द ऐकल्यानंतर हृदयाला पाझर फुटला हो. एकीकडे आपलं सरकार 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ आणि 5,000 द्यायची घोषणा करतं. तर दुसरं म्हणजे फडणवीस साहेबांना जेव्हा माझ्या शेतकरी बांधवांनी विचारले हेक्टरी किती देत आहे, तर फडणवीस साहेब डायरेक्ट म्हणले, बाबा राजकारण बंद कर, म्हणून ते शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरीकडं आमचे शेतकरी बांधव स्वतःची शेतीतला सगळं पीक वाहून गेले. एवढा मोठा दुःखाचा डोंगर माझ्या शेतकरी बांधवांवर आहे. बघा ना, 5-6 महिने काबाड कष्ट करून बी, खत, खुरपण, डुरपण सगळं पाण्यानं एका रातीत वाहून गेलं. पण त्या शेतकऱ्याला काय वाटलं माहिती आहे, की बाबा माझ्या शेतातलं सगळं पीक वाहून गेले, पण मला राहण्यासाठी घर माझं चांगलं आहे, माझ्या घरात पाणी घुसलं नाही. पण जे आमचे शेतकरी बांधव आहेत, ज्यांचं घर सुद्धा वाहून नेले, ज्यांच्या घरात पाणी घुसलंय, ज्यांना सध्या खायचं प्यायची परेशानी आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणजे स्वतःचं नुकसान झालंय, स्वतःच्या तोंडात आलेला घास सगळा वाहून गेलाय, असा माझा शेतकरी बांधव ज्याचं घर वाहून गेले, त्याच्यासाठी मदत करायला आज उभा आहे. किती मोठी गोष्ट आहे, किती काळजाला वेज पडणारी गोष्ट आहे. अहो, ज्या सरकारसाठी आपण आपापसात राजकारण करतोय, गावागावात राजकारण करतोय की तू त्या पार्टीचा आणि मी ह्या पार्टीचा, त्याच्यावरून आज आपण भांडतोय. पण त्याच पार्टीतले किती लोक आपल्या मदतीला धावून येईलेत. पण आपण जी शेतकरी बांधव आहेत, ते आपणच एकमेकाच्या मदतीसाठी उभं राहत आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या दादाचा गैरसमज काय झाला की मी शहरी लोकांनी मदत करा म्हणली. तर त्याला वाटलं की फक्त शहरातल्याच का, मी एक शेतकरी आहे, माझं वाहून गेलंय तरी सुद्धा मला मदत करायची इच्छा आहे. त्या दादाने 500 रुपये मला स्कॅनर केला. आता त्या दादाचं नाव माहिती नाही, पण महत्वाची गोष्ट म्हणजे